मस्त की फुलं बांधतायत. डीजे पार्टी आणि कॅन्डल अँड डेट पण आहे. कसं वाटतं तुला? पण फर्स्ट दिवस कॉन्फरन्स रूममध्ये पूर्ण थंडीने आगडलं झालं. इव्हेंट नाश्ता जर गेला असेल 7ला बोललेले ते बेबी जाऊन बघूया काय भेटतं ते काय नाही तर असं गपचूप तिकडं जाऊन घेतलं. म्हणजे तुम्ही जर इथं बुक करत असाल रेसॉर्टमध्ये म्हणजे इथं खूप मोठे आहे. खूप साऱ्या बिल्डिंग आहेत, एकच नाही खूप साऱ्या बिल्डिंग मिळून ते एक आहे असं. तर इथं जर तुम्हाला घ्यायचं असेल त्याच्या आजूबाजूला खंडाळा आहे. अजून हिरोईन बनून आलेले आहे अशा प्रकारे. नाश्ता झालेला आहे अशा प्रकारे. इकडे फोटोशूट चालू आहे जरा. नाश्ता कसा वाटला तुला? मिसळपाव आणि पोहा होता आणि केळी होती, अजून जाम ब्रेड जाम या दॅट्स ऑल्सो देअर. चांगला होता. चहा कॉफी पण होता, एक मिक्स चांगलं होतं असं म्हणजे स्टार्टिंगचं. सध्या तरी बसलो आहे. तर काहीतरी कार्यक्रम करायचा आहे, काहीतरी ड्रेस कोड बिस्कोट घालायचं आहे. मी नाही आणलं काय ते या सगळ्यांचं वडिलांचं आहे का कॉन्सेप्ट जरा. मग तर बसलो जरा सध्या शांत. इकडंच काहीतरी रात्री करत असून कसं करतील वाटतं आणि आतमध्ये पण काहीतरी चालू आहे. तर सध्या पुरता अरे हां, तुम्हाला ते पण सांगायचं आहे इकडं ह्या एरियाच्या जवळ कोणते फेमस स्पॉट आहेत ते पण तुम्हाला सांगतो. मला रिसर्च करू दे पहिला सध्या. सध्या सेशनचा टी टाईम आहे. टी टाईमसाठी जरा बाहेर बसलो आहे. खूप मोठा सेशन झाला आहे. त्यात सेशनमध्ये काय काय झालं ते नंतर सांगेन थोड्या वेळाने. सध्या तरी लोक आतमध्ये चाय पित आहेत, आपण चाय नाही पित जास्त जरा, म्हणून बसलो आहे बाहेर. मस्त इकडं यायचं रात्रीचं काहीतरी आहे तर त्याच्यासाठी ही लोक मस्त की फुलं बांधतायत. डीजे पार्टी आणि कॅन्डल अँड डेट पण आहे. तर लेट्स सी. थोड्या वेळासाठी ब्रेक आहे. सध्या बाहेर बसून AC मध्ये खूप वेळ बसलो आहे. खूप काही सांगतो काय काय झालं सध्या तरी यस. इव्हेंट झालेला आहे अशा प्रकारे. खूपच मोठा होता इव्हेंट आणि पहिल्यांदा इव्हेंट असा म्हणजे मी जॉईन केला. तर तुम्हाला सांगेन काय काय होतं, कारण की आता सध्या काळोख झाला आहे. सकाळी सांगेन. आणि आता याच्या थोड्या वेळाने डीजे पार्टी आहे. डीजे पार्टीमध्ये जरा डिक्ची करूया. आणि काय बोलतेस, कसं वाटलं तुला? पण फर्स्ट दिवस कॉन्फरन्स रूममध्ये पूर्ण थंडीने आगडलं झालं. इव्हेंट पहिल्यांदा तू जॉईन केला असेल ना, म्हणजे सर्व माहिती मिळाली. ते नंतर सांगू आम्ही. यस, रिलेटेड म्हणजे जास्त करून मोटिवेशन करायचं, कसं वाढवायचं. हां, म्हणजे ते मी सांगतो प्रॉपर म्हणजे कसं काय आहे ते, कारण की आता सध्या काळोखमध्ये काय करणार नाही. आता मी रूमवर चाललोय. या रूम अलाउट केला आहे सध्या. होय ना, रूमवर भेटूया. यस. तर मित्रांनो, कॅल्क्युलेशन सगळं झालं आहे. फ्रेश बीज जरा झालो आहे. खूप तास बसलेलो त्या रेफरन्स त्या ह्याच्यामध्ये. तर आता चालू आहे डीजे नाईट, डीजे पार्टी आहे. तर तिकडं चालू आहे. वडील चाललेत आणि वडील पण देतील की काय कुठली कंपनी आहे त्याच्याबद्दल थोड्या वेळाने कशा रिलेटेड कंपनी आणि कशाबद्दल इव्हेंट होता तर ते नंतर आपण सकाळी घेऊ त्यांच्याबरोबर पण मुलाखत. यस. तर सध्या काळोख दिसत असेल तुम्हाला, अंधार बॅटली. यस. सध्या इकडे सगळे तयार झालेत. नाचूया आता मस्तपैकी. जेवण करून बसलोय. आहेत या साईडने येते ते येणार नाही बरोबर. तर थोड्या वेळाने रूमवर गेल्यावर तुम्हाला सांगेन बाकीचं पुढचं काय काय कसं काय या साईडने बरोबर येईल. मे बी होय ना. कसं वाटलं जेवण? छान महिना मायना लावला म्हणून जरा आवाज कमी येईल. ऍडव्हान्स मायना लावला. यस. बेटफॉक्स लगेच. हा, जेवण झालंय. राऊंड मारतोय. आई वडील आणि त्यांचा ग्रुप बसलेला आहे फुल ऑन लेवलवाला. म्हणजे त्यांची जी टीम आहे ती त्यांची बसलेली आहे. पप्पा आणि त्यांचे जे आहेत मित्र ते त्यांचे सो यस. तर राऊंड मारून घरी जाणार.
आणि हा इव्हेंट होता काइंड ऑफ एक कंपनीचा न्यू लॉन्च होणार आहे, म्हणजे हेल्थ रिलेटेड प्रॉडक्ट असतात ते वडील पण सांगतील उद्या एकदम आहे ना इन डिटेल काय आहे त्यांचा कॉन्सेप्ट तो, आणि त्याच्या रिलेटेड हा इव्हेंट होता. तर न्यू एक्सपिरियन्स जरा काहीतरी चांगला तर तो भेटला आहे आणि चांगला वाटलं, म्हणजे काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट होता आणि आयुष्यात इन डिटेल मी नंतर उद्या सांगेन घरी गेल्यावर. सध्या तरी राऊंड मारतोय अरे काळोख. यस राऊंड मारूया, जेवलं जरा, पोट पण जरा हँग. तर यस भेटू लगेच. तर मित्रांनो बसलो इथं घराच्या बाहेर, तर झोपाळा आहे जो मस्तपैकी बसलो आहे. तिकडं आईवडिलांची मीटिंग चालू आहे म्हणजे सगळे बरोबर. तर ते सध्या इथं मी आलो, आपल्याला काय करायचं आहे म्हणजे इंटरेस्टिंग आहे सब्जेक्ट, तुम्हाला सांगेन सकाळी काय कॉन्सेप्ट होता. पण सध्या तरी इथं आता बघा बसलो आहे शांत, मस्तपैकी वारा येतो आहे. आणि तुम्हाला सांगायचं एवढंच होतं की हवा आहे, तुम्हाला सांगायचं एवढंच होतं की याच्या आजूबाजूला तुम्हाला बघायला घेतलं म्हणजे तुम्ही जर इथं बुक करत असाल रेसॉर्टमध्ये, ह्या म्हणजे इथं खूप मोठे आहे एकदम, खूप साऱ्या बिल्डिंग आहेत, एकच नाही आहे, खूप साऱ्या बिल्डिंग मिळून ते एक आहे असं. तर इथं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्या आजूबाजूला खंडाळा आहे, अजून सुनील वॅक्स एक वॅक्सचं ते असतं तर तुम्हाला माहिती असेल तर ते एक आहे. अजून व्ह्यू आहे, लोणावळा व्ह्यू, घाटाचा व्ह्यू तो असतो नाही काइंड ऑफ, तो पण आहे. तर तुम्ही इथं जर बुक करत असाल रिसॉर्ट तर तुम्हाला हे काही सगळं आजूबाजूला भेटेल. तर यस आता जेवण झालेलं मस्त आहे, बसलेलो इथं मस्त की जरा वाटलं जरा बोलूया आपल्या लोकांबरोबर. तर यस थोड्या वेळाने येतील आईवडील आणि झोपायचं. यस बाकी काय, तुम्ही पण झोपा, रात्र झाली आहे म्हणजे माझ्यासाठी, तुमच्यासाठी पण तुम्ही कधी बघत असाल तेव्हा रात्र होईल कोय ना. तर मित्रांनो सकाळ झालेली आहे अशा प्रकारे, आणि पारोशी दिसत असेल म्हणजे आंघोळ बिंघोळ काय केलं नाही, जरा हलकं बिलकं पण व्हायचं आहे. तर वडील गेले, जरा लेट झालं आहे, ते 7ला तिकडे बोलवलेलं नाश्ता करायला आणि 8ला ते परत चालू होणार होता आणि आता 8 वाजायला आलेत आणि त्याचं परत चालू होणार आहे ते सगळं. ते त्यांचं प्रॉडक्टचं काहीतरी लॉन्च आहे, ते जो कंपनी आहे ते थोड्या वेळात सांगेन मी काय कसं काय होतं ते, कसं ते आलेलो मी इथं. वडील सांगितलं तर त्याचं बेस्ट होईल, ते त्यांना मी घेतो आहे. त्यांना पण जरा शाळेत कॅमेरास आहे, त्यांना पण बोलायला लावणार आहे कॉन्फिडन्स आणि डाटा ऑलची. तर यस सध्या तरी आता फ्रेश होणार मस्तपैकी, आणि नाश्ता जर गेला असेल 7ला बोललेले ते बेबी जाऊन बघूया काय भेटतं ते खायचं, नाही तर असं गपचूप तिकडं जाऊन सगळं ना. सध्या तरी म्हणजे सेपरेट ठेवलेलं आहे, आम्ही 4 जण इथं बसलेलो आणि आई दुसऱ्या रूममध्ये त्या म्हणजे महिलांबरोबर. तर यस सध्या तरी मस्तपैकी आता जरा सकाळची इथं हे येतोय असं की पक्षी बोंबलत आहेत, पक्षी गात आहेत, दॅट्स ऑल्सो वन. असं की तुम्ही बघू शकता निसर्ग, आजूबाजूला बिल्डिंग आहेत त्याच्या, म्हणजे जास्त एवढं हे नाही, पण स्टील चांगलं आहे सकाळ. असं की इथं झोपाळा बिपाळा दिलेत, दॅट्स ग्रेट. तर या जरा फ्रेश बिश होऊन मस्त की भेटूया, परत जायचं आहे तिकडं कॉन्सेप्ट होय ना. येस लेट्स गो. मित्रांनो नाश्ता झालेला आहे अशा प्रकारे, आणि मस्त की आई बघू शकतो एकदम हा हिरोईन बनून आलेले आहे अशा प्रकारे, आणि नाश्ता झाला आहे. तर तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की हे रिलेटेड कशासाठी आहे ते आलेलं, ते वडील पण सांगतील थोड्या वेळाने, कारण की त्यांना पण घ्यायचं कॅमेरा समोर नाही, दे आर लिटिल शाय. तर हे हेल्थ रिलेटेड प्रॉडक्ट विकतात, तर त्याच्यात रिलेटेड काही लॉन्च आहेत ते पण आहे. फुलबिल घेऊन मस्त की स्पेशल कुठे छान आहे, कसलं आहे फुल आहे भारी आहे ना. हा तेच बोलतंय एक नंबर. माय गॉड तोडते तोडायला आलावड आहे पकडते हात पटते धरून. तर सध्या तरी इव्हेंट चालू आहे अजून आत, ते कॅल्क्युलेशन एकदम सकाळपासून करतायत काही ना काहीतरी. तर सध्या बाहेर आलो आहे मी आहे ना, खूप आत बसून सगळं दोघायला लागलं आहे. त्यांनी सांगितलं पण खूप काही चांगलं आहे
की काय काय कॉन्सेप्ट असतो त्या प्रॉडक्ट रिलेटेड. ते माझ्या वडिलांकडून पण तुम्हाला सांगेन काय कसले प्रॉडक्ट आहेत. तर त्याच्याबद्दल चांगली माहिती होती आतापर्यंत. बट बघूया अजून काय अजून सांगतायत. नवीन प्रॉडक्ट पण त्यांनी लॉन्च केला आहे असं वेगवेगळे. तर मेन करून हेल्थ रिलेटेड प्रॉडक्टच आहेत. यु नो काय बोलतात अमृतरस आणि वेगवेगळे असे आयुर्वेदिक दॅट रिलेटेड. सर सध्या तरी चांगलं आहे. आतमध्ये वेगवेगळे प्रकार चालू आहेत, प्रेझेंटेशन खूप चालले आहेत. तर सध्या तरी थोडा वेळ जरा बाहेर आलो तर परत जाऊ. म्हणजे हे करा टाईम पाहिजे ना पाणी पिऊन. तिकडं आमचे घसे सुकले ते लोक बोलत आहेत प्रेझेंटेशनचे. बट कोई ना, सध्या तरी थोडा वेळ बसू आणि जाऊ आतमध्ये परत. आणि ह्या ब्लॉग हाच राहणार आहे. मला वाटलं काहीतरी एन्जॉय करू. म्हणजे एन्जॉय केलं पण जास्त करून ते इव्हेंटच होतं. आणि आपण पहिल्यांदा असं कुठलं आयुष्यात आलो आहे कुठल्या तरी अशा इव्हेंटमध्ये. तर वडील बोलले तर आलंच पाहिजे ना बाई. त्यांचं पण मन राखलं पाहिजे. तसं आतापर्यंत चांगलं होतं. म्हणजे काइंड ऑफ गुड बोलतात ना की कंपनी बोलतात ना की हेल्थ रिलेटेड प्रॉडक्ट विकत आहेत. सो चांगलं आहे त्याचं. पण त्याचं पण खूप काही आहे त्याचं इन डिटेल. तर ते पण नंतर देईन मी. तर सध्या तरी परत गाणं ऐकूयाचं आहे. जातो आतमध्ये, बघूया काय कॉन्सेप्ट चालू आहे. सध्या फोटोशूट चालू आहे मस्तपैकी. जेवण झालं आहे सध्या. परत अजून इव्हेंट आहे. सत्कार समारंभ चालू आहे अजून. म्हणजे आहे अजून बाकी. सध्या तरी इथं मस्तपैकी यस वडील 1 मिनटं नंतर. स्विमिंग पूल काइंड ऑफ छोटंसंच आहे. तुम्ही इथं येत असाल तर काइंड ऑफ नॉर्मल टाईपच आहे. आणि एकच असं नाही आहे. तुम्ही बघू शकता रूम खूप सारे आहेत. तिथं रूमची अवेलेबिलिटी असेल 1 दिवसाचं फक्त 10ला लॉग आउट बोलते. त्याच्या याला ऑफिसचं गेलंच नाही. डायरेक्ट सेलिंग आता नवीन वर्ड आला आहे, डायरेक्ट सेलिंग. ते चेन मार्केटिंग रिलेटेड असतात की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विका आणि ते चांगले प्रॉडक्ट आहेत म्हणजे हेल्थ रिलेटेड. आता मला घ्यायचं पूर्ण पाठांतर एकदम लेवलवाला पाठांतर. होय ना, जाऊया घरी मस्तपैकी. घरी तर वारात आली असेल मित्राचं लग्न होतं. वारात आली असेल. अशा प्रकारे नवरदेव आलेले आहेत. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.